आमदार संभाजीरावांच्या सूचना अध्यक्षांच्या मध्यस्थीने अखेर बेमुदत उपोषण मागे, पालिकेत एकमताने ठराव मंजूर, ठरावावर तहसीलदारांकडे वर्ग करण्याची मागणी। निलंगा शहरात सर्वच समाजासाठी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सार्वजनिक सभागृह स्वातंत्र्य उभा करून दिले। यात गेल्या 60 वर्षापासून वंचित राहील तो बौद्ध समाज। त्यामुळे निलंगा शहरात गायरान जमीन सर्वे नंबर 173 येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सार्वजनिक भव्य दिव्य सभागृह उभा करण्यात यावं, यासाठी आंबेडकर चळवळीतील नेते अंकुश ढेरे हे गेल्या 3 दिवसांपासून उपविभागीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषण लोकशाही मार्गाने सुरू केले होते। आंबेडकरी जनतेला आमदार संभाजीराव पाटील निलंगेकरांनी निवडणुकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सार्वजनिक सभागृह बांधून देण्याचा शब्द दिल्याने ती मागणी अधिक घट्ट झाली असल्याने उपोषणाला अनेक सामाजिक व राजकीय पक्षांचे व संघटनेचे जाहीर पाठिंब्याचे पत्र येत होते। उपोषण सुरू असल्याचे लक्षात येताच आमदार निलंगेकर यांनी नगर परिषदेचे नगराध्यक्ष संजयराज हलगरकर यांना व प्रशासनाला मागणी तातडीने मार्गी लावावं अशा सूचना दिल्या होत्या। त्यानुसार नगराध्यक्ष संजय हलगरकर यांनी नगर परिषदेत सर्व नगरसेवकांची तातडीची बैठक बोलावली आणि हा मुद्दा मांडला। त्यानुसार काँग्रेस व भाजप दोन्ही बाजूंनी हा ठराव मांडताच एकमताने मंजूर करत उपोषणस्थळी धाव घेतली। नगराध्यक्ष यांनी नगरसेवक व नगरसेविकांच्या एकमताने ठराव मंजूर झाल्याची प्रत व मुख्याधिकारी संतोष लोमटे यांच्या माध्यमातून तहसीलदार यांना सदरील ठराव मंजूर झाल्याचे सांगत पुढील वर्ग करण्याची मागणी तहसीलदार यांना करण्यात आली। वरील शासन व प्रशासनाचे ठराव व पत्र वाचून उपोषणकर्ते अंकुश ढेरे यांनी समाजाला तो ठराव दाखवत समाजापुढे ठेवले। समाजाने होकार देताच आणि आमदार निलंगेकर व नगराध्यक्ष यांच्यासह सर्व नगरसेवक यांचे आभार मानत लिंबू सरबत नगराध्यक्ष संजयराज हलगरकर यांच्या हस्ते अंकुश ढेरे यांनी घेत अखेर 3 दिवसांपासून चालू असलेला बेमुदत उपोषण मागे घेत उपोषण सोडले। यावेळी आंबेडकर चळवळीतील रजनीकांत कांबळे, विलास सूर्यवंशी, रोहित बनसोडे सर, धमानंद काळे, रामलिंग पडसागळे, दिगंबर सूर्यवंशी, निलेश गायकवाड, प्रमोद ढेरे, संजय सोनकांबळे, आनंद ढेरे, कांबळे दाजीबा, संदीप कांबळे, अमित ढेरे, सुशीलकुमार कांबळे, लहू ढेरे, विनोद सुरवसे, योगेश सुरवसे, राहुल कांबळे, सुमित गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते। दिवसापासून आपण उपोषणाला बसले होतो। आपल्या समाजाची मागणी घेऊन या ठिकाणी उपोषण सोडण्यात आलेलं आहे। कशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला विश्वास व्यक्त करण्यात आला की काय काम आज 3 दिवसापासून चाललेलं उपोषण हे निलंगा नगरीचे प्रथम नागरिक संजय भाऊ हलगरकर आणि नगर परिषदेचे मुख्य अधिकारी आदरणीय लोमटे साहेब यांच्या प्रयत्नाने आणि या लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि निलंगा तालुक्याचे लोकप्रिय आमदार संभाजी भैया पाटील निलंगेकर साहेब यांच्या आदेशानुसार या सर्व प्रक्रिया डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक सांस्कृतिक सभागृहाची जागा निलंगा नगरपालिकेला वर्ग करण्यासाठी आदेश पारित करण्यात आलेला आहे आणि त्या आदेशाची प्रत सर्व नगरपालिकेचे नगरसेवक यांनी आदरणीय संजय भाऊ हलगरकर यांच्यावर विश्वास ठेवून आजचा जो ठराव सर्वानुमते डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक सांस्कृतिक सभागृहासाठी पारित केला आणि त्याची प्रत आम्हाला दिल्यामुळं आज हे उपोषण आम्ही माघारी घेत आहोत। सत्ताधारी आणि विशेषतः विरोधात जे असलेले सर्व नगरसेवक एकत्र येऊन हा विशेष जीबीची बैठकीमध्ये ठराव घेणार काय सांगा? एक सर्व नगरसेवकांनी सत्ताधारी असो विरोधक असो सर्वांनी येऊन एकमताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सभागृहासाठी ठराव मंजूर केलेला आहे। सुरू असलेला बेमुदत उपोषण आज निलंगा नगरपालिकेच्या माध्यमातून आणि शासनाच्या माध्यमातून मार्गी लागला आहे। आज आपण उपोषण सोडलेलं आहे। काय अधिक माहिती काय सांगा? आज जे आमच्या शहरातील माझ्या जवळचे सगळे दलित बंधू जे उपोषणाला बसले होते, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह जे अशोकनगरच्या बाजूला जी जमीन आहे 200 बाय 180 त्या जमिनीचं जे वर्गीकरण व्हायचं होतं निलंगा नगर ती आहे शासनाची जमीन, महाराष्ट्र शासनाची। ती निलंगा नगर परिषदला वर्ग करण्यात यावी यावेळी आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना एक नगर परिषदच्या माध्यमातून
निवेदन दिलेलं आहे की ती जमीन निलंगा नगर परिषदला लवकरात लवकर वर्ग करण्यात यावी आणि त्या माध्यमातून माननीय माजी पालकमंत्री लातूर जिल्हा संभाजीभाई पाटील निलंगे यांच्या मार्गदर्शनानुसार आज जी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे आणि माझ्यासोबतचे सर्व नगरसेवक यांनी मला जे सहकार्य केलेलं आहे त्या सहकार्यामुळे आम्ही जे सर्क्युलर ठराव घेतलेला आहे त्या ठरावानुसार त्याची प्रत सगळीकडे देऊन आज माननीय अंकुश भाऊ ढेरे यांचं जे उपोषण होतं बेमुदत उपोषण त्याची सांगता करण्यात आलेली आहे आणि यापुढे सुद्धा ज्या आमच्या आमदार साहेबांवर जे निलंगा नगरवासियांनी जे विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासात आम्ही पात्र राहून सांस्कृतिक सभागृह लवकरात लवकर बनवण्याची प्रक्रिया आम्ही पार करू. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.